श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी। त्यासाठी मी 2 अख्खे कांदे गॅसवर भाजून घेणार आहे। कांदे बघा छानपैकी भाजलेले आहे। आता मी गॅसवर तवा ठेवून त्यावर 8 ते 10 मिरच्या तेलात भाजून घेणार आहे। बघा मिरच्या छानपैकी भाजल्या गेलेल्या आहेत। आता मी मिरच्यांना काढून घेणार आहे आणि त्याच तव्यावर थोडंसं तेल टाकून भुजलेला कांदा तेलात फ्राय करून घेणार आहे। बघा आपला कांदा पण छानपैकी आता फ्राय झालेला आहे। आता आपण त्याला काढून घेऊयात। आता मी टाकत आहे धने, भाजले गेल्यावर मी त्यावर टाकणार आहे 3 चमचे पोहे खायचा खोबऱ्याचा किस। खोबऱ्याच्या किसला पण छानपैकी आता आपण भाजून घेऊयात। ते झाल्यावर मी त्यावर टाकत आहे थोडेसे शेंगदाणे। शेंगदाण्यांना पण छानपैकी भाजून घेऊयात। बघा शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत। आता आपण यांना पण काढून घेऊ। आता मी टाकले थोडंसं लसूण, छानपैकी भाजून घेऊयात आणि काढून घेऊ आता त्यांना। आता मी हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे। त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर, थोडं पाणी। आता मी हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। बघा आपला मसाला वाटून तयार आहे। आता आपण शेंगा उकडून घेऊ। मी त्या कढईमध्ये तेल टाकून शेंगा टाकलेल्या आहे। त्यावर टाकणार आहे चवीनुसार मीठ। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता मी टाकणार आहे थोडीशी हळद आणि अर्धा तांब्या पाणी। आता आपण झाकण ठेवून शेंगांना उकडून घेऊयात। आता आपण मसाला तयार करून घेऊ। आता बघा मी कढईमध्ये तेल गरम करून त्यात टाकणार आहे जिरं, त्यानंतर वाटलेला मसाला। मसाल्याला छानपैकी आपण झाकण ठेवून होऊ देऊ। बघा आपला मसाला झालेला आहे। त्यात टाकणार आहे चवीनुसार मीठ, कांदे स्पेशल गरम मसाला आणि थोडीशी हळद। आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात। आता आपण याला झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत होऊ देऊ। बघा आपला मसाला छानपैकी झालेला आहे। आता मी त्यात टाकणार आहे अर्धा ग्लास पाणी आणि आता त्यात मी टाकणार आहे उकळलेल्या शेंगा। बघा भाजीला उकळ आलेली आहे। आता आपण त्यावर टाकणार आहे कोथिंबीर। बघा आपली भाजी आता बनून तयार आहे। आता मस्त काला मोडून बघूया कशी झाली आपली भाजी। वाह एक नंबर, एकदम गावाकडची फिलिंग येते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक यू।